माईक है ना, माईक अपना यस. आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा दुसरी घटना पाहायला मिळते. त्या ठिकाणी एका उघड्या मॅनहोलमध्ये एका व्यक्तीचा इंजरी पडून मृत्यू होतोय. वारंवार घटना वाढत चाललेल्या आहेत. कसं पाहता सगळ्या घटना? खरं म्हणजे मी पहिलं पण हेच सांगत आलेलो आहे की जे आम्ही सातत्याने, मग किशोरीताई असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, आम्ही म्हणून इथे विधिमंडळात किंवा बाहेर सातत्याने सांगत आलेलो की भाजपच्या हातात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं मान्सून पूर्वीचं जे काम असतं ते झालेलं नाहीये. हे जे आम्ही सतत सांगत होतो ते दुर्दैवाने आज खरं ठरत आहे. आपण पाहिलं असेल, आम्ही नालेसफाईबद्दल बोलत होतो. आज देखील आम्हाला फोटोज येत आहेत अनेक वॉर्डातून की कचरा उचलला गेला नाहीये, नाल्याच्या बाजूला कचरा ठेवलेला आहे किंवा नाले भरलेले आहेत. अंधेरीचा तो सबवे पहिल्या पावसात तुंबला, दुसऱ्या पावसात तुंबला, तर तिसऱ्यांदा पाऊस होईल तेव्हा पण तुंबेल. हिंदमाता जे आम्ही फ्लड फ्री करून दाखवलेलं तिथे पण ह्यांनी पाणी भरून दाखवलं आणि पंप एका बाजूला चालू नाहीत. पूर्ण यंत्रणा आपण पाहतोय एका वेगळ्या परिस्थितीत आज सगळीकडे त्याचे चिंदडे उडलेले आहेत. आणि तिसरी मला वाटतं ही घटना आहे जिथे मॅनहोलमध्ये या 2 दिवसात कोणीतरी पडलेले. परवाकडे जेव्हा मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली, मला वाटतं बीएमसीचेच ते कर्मचारी होते, महापौरांच्या समोर डोळे देखत पडली. महापौरांच्या मनात शंका आली की अरे हे याच्यात विरोधी पक्ष नाही ना कुठेतरी. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादी मुंबईचे महापौर, अनेक वर्ष तर मुंबईने महापौर पाहिलेत, कितीतरी दशक मुंबईने महापौर पाहिलेले आहेत. त्या महापौरांनी नेहमी मुंबईच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची काळजी असायची. ह्यांच्या डोळ्या देखत जेव्हा तिथे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी एका मॅनहोलमध्ये पडले, पहिलं तर रिॲक्ट कसं करायचं कळलं नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर चौकशी लावली. विचारपूस करण्याच्या ऐवजी चौकशी लावणारे हा पहिला महापौर असतील. आणि आज देखील अनेक लोकांनी सांगून, लोक ट्विटरवर सांगतात, लोक सोशल मीडियावर सांगतात की कचरा उचलला नाहीये, कुठे बॅरिकेड लावले नाहीत, कुठे मॅनहोल ओपन आहेत, तरी देखील काळजी मुंबईची नाही आहे. ह्या महापौरांना फक्त आणि फक्त बांगलादेशची काळजी पडलेली आहे. हे आमचं दुर्दैव आहे. आदित्यजी, जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊस पडतो, पाणी तुंबतं, त्या वेळेला मुंबईकरांना अशाच घटनांना सातत्यानं सामोरं जावं लागतं. याचा नाश किती होणार? पण आपण पाहिलं असेल, काल पण त्या 2 लोकांना इलेक्ट्रिक्यूट झाले, 2 लोक शॉक बसून मृत्यू झालेला आहे. म्हणजे बसवर झाड पडून एका लहान मुलाचा मृत्यू होतो, दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी मॅनहोलमध्ये पडतं, कोणाला तरी ओपन वायरमधून शॉक बसतो, अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबायला लागतं. नवीन फ्लडिंग स्पॉट्स आलेले आहेत. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर्स सगळे ह्यांचे खुश आहेत, आनंदात आहेत, पण दुसऱ्या बाजूला हे मुंबई लुटणारे भाजप, हे भयानक परिस्थिती मुंबई आणि एमएमआरची यांनी करून ठेवलेली आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जेवढे जबाबदार ह्याच्यात महापौर आहेत, तेवढेच नगर विकासचे जे मंत्री आहेत, पळकुटे आहेत, जे स्वतः इथे उत्तरं देऊ शकत नाही, एकनाथ मिंदे, ते पण ह्याला एवढेच जबाबदार आहेत. असतील ते पूर्ण व्यस्त असतील आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात, नगरसेवक फोडण्यात, विकत घेण्यात, दलालांच्या बरोबर बसण्यामध्ये. पण हे सगळं करत असताना स्वतःचं जे ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याचं तर पालन करा. अशा परिस्थितीमध्ये उत्तर कोण देणार हा सवाल आहे. मुख्य गोष्ट हीच आहे ना, पहिल्या दिवशी पण आम्ही वॉकआउट ह्याच्यासाठीच केला होता की गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय एकनाथ मिंदे स्वतःच्या जबाबदारीपासून पळतात. आमदार फोडायचे कसे, खासदार फोडायचे कसे, पैसा कमवायचा कसा, पैसा कॉन्ट्रॅक्टर्सकडून काढायचा कसा, ते वापरून विकत कशी घ्यायची लोक, हे सगळं त्यांना माहिती आहे. पण जे खातं ते अडवून बसलेत, स्वतः बसलेत त्या खात्यामध्ये, ते खातं चालवता येत नाही ना, मंत्रीपद चालवता त्यांना क्षमता पण आहे. अगोदर डॉक्टरांचा सुद्धा अशाच प्रकारे एक मिनिट. मृत्यू झाला होता. याअगोदर सुद्धा डॉक्टरांचा, प्रसिद्ध डॉक्टर वळीमध्ये मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेला महापालिकेवरती आपली पण त्याच्यात त्या व्यक्तीवर चौकशी नव्हती लावली. मुंबई महानगरपालिकेचे जेव्हा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडतात, चौकशी कोणी लावली? भाजपाने लावली. आणि जी भाजपा अयोध्येच्या दानपेटीमधून पैसे चोरू शकते, जी भाजपा आणि भाजपाचे लोक, भाजपाने बसवलेल्या ट्रस्टमध्ये लोक अयोध्येसारख्या मंदिरामध्ये आणि उज्जैनच्या पावनभूमीमध्ये घोटाळा करू शकतात, मुंबई महानगरपालिका हे सोडणार आहेत काय? अशा घटनांना अधिकारी जबाबदार आहेत. अशा घटनांना एक घेतो. पाहायला मिळाली. मात्र आता हेच उपमहापौर बोलतायत की महापौरांवर कारवाई झाली पाहिजे, कारण त्यात देखील आजच्या परिस्थितीला तेवढ्या प्रॉब्लेम हाच झालाय की मिंदे गट आणि भाजप एकमेकांचे पाय कापण्यात एवढं व्यस्त आहे की मुंबईकरांची सेवा करण्यासाठी, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी यांना वेळ नाहीये. मिंदे गट, तुम्हाला मध्येही सांगितलं होतं, मिंदे गटाचं सुरू झालंय ऑपरेशन देवेंद्र फडणवीस, आणि हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस यशस्वी करण्यासाठी त्यांना इकडून तिकडून खासदार, आमदार, नगरसेवक विकत घ्यायला लागतात. हे विकत घेण्यासाठी पैसे काढतात, ते कॉन्ट्रॅक्टर्सकडून काढतात, अयोध्येच्या मंदिरातून काढतायत, उज्जैनमधून काढतायत. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना मुंबईकरांचे तुम्ही हाल बघताय. आधी कधी दुर्दैवी घटना कुठच्याही पातळीवर झाली असती
तर त्याच्यावर लगेच चौकशी झाली होती, त्याच्यावर पुढे कारवाई झाली होती. पण ह्याच्यात उलट चौकशी हे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लावतात. आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील का काम करावं ह्या महापौरांसाठी आदित्यजी त्यांनी विचारलेलं. महापौर एक मिनिट, ह्यांनी पहिला प्रश्न विचारलेला. आदित्यजी महापौर अजून तिथे पोहोचलेले नाहीयेत आणि 15 मिनिटात पोहोचतायत असं त्यांच्या ओएसडी कडनं आता मेसेज आलेला आहे. नेमके महापौर गेल्या कुठे असा प्रश्न सगळ्या मुंबईकरांना पडलेला आहे. काय सांगा? आपण पाहिलं असेल किशोरीताई विरोधी पक्ष नेते तिथे जाऊन पाहणी करून मागे परवा पण जी घटना घडली तिथे पण जाऊन आल्या. महापौरांना तिथे वेळेत पोहोचवण्याची भीती कदाचित महानगरपालिकेत असेल, कारण कदाचित त्यांच्यावरच परत चौकशी लागेल. संशय ज्या महापौर घेतात ते स्वतःच्या यंत्रणेवर घेतात. कारवाई करणं गरजेचं आहे, पण चुकून जर कोणी त्या मॅनहोलमध्ये पडलं असेल तर त्याच्यावर चौकशी. जर इथे तिथे आता एकच आहे, महापौरांनी हे बोलावं नाही की ते मॅनहोल पण बांगलादेशांनी बनवलं होतं. मुद्दा हाच आहे. गमतीचाच भाग जरी बाजूला ठेवला, कारण मी गंमत करत नाही, महापौरांना गंमत वाटत असेल, पण दुर्दैव हे आहे मुंबईचं की आज कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हे सगळं महापौर आणि उपमहापौर लागलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे काढण्यात असतील किंवा त्यांच्याकडून ब्लॅकलिस्टवाल्यांना कामं देण्यात असतील, मुंबईची सेवा करत नाही. जी घटना घडली, मुलाचा मृत्यू झाला, व्हॅनवरती झाड पडून, त्याच्यामध्ये 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. पण जे बीएमसीचे सुप्रिटेंडेंट आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावर अद्यापही कोणती कारवाई. आणि जर आपण पाहिलं असेल पत्र ते हे 1-1.5 महिन्यापूर्वीच आहे. महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, जे कॉन्क्रीटीकरणचा रस्त्याचा घोटाळा मिंदेंनी केला, त्याच रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये अनेक रस्ते असे जिथे झाडांच्या मुळांना देखील कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे. त्याच्यातलंच असं एक झाड होतं. तुम्ही पाहिलं असेल ती जी चिठ्ठी पाठवली, अंतर्गत नोट जी होती, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की या झाडामधून धोका आहे, तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा. एका बाजूला झाडांची छाटणी काय पूर्ण कापूनच टाकतात कुठे तर जिथे कापायला नाही पाहिजे, जंगलांमध्ये, कांदळवनामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला ट्रिमिंग जे करणं गरजेचं आहे मॉन्सून पिरूचं, ते पण हे करत नाहीत. नैतिकता आणि जबाबदारी जी आपण महापौरांकडून मागत आहोत ते भाजपच्या महापौर आहेत. नैतिकतेची खरं तर स्वीकार करायचाच असेल तर केंद्र सरकारने अयोध्येच्या घोटाळ्यासाठी पण केलं पाहिजे, उज्जैनच्या घोटाळ्यासाठी केलं पाहिजे, नीटच्या पेपरसाठी केलं पाहिजे, टीईटीच्या पेपरसाठी केलं पाहिजे, एमपीएससीच्या घोटाळ्यासाठी केलं पाहिजे. पण नैतिकता ही भाजपमध्ये नाही. आणि दुर्दैवाने जर आपण पाहिलं असेल, सगळे जे मुख्यमंत्री एक भाजप बनवत चाललेले आहेत देशभरात, त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप होते, पुरावे होते, ते जेव्हा भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये येतात तेव्हा मुख्यमंत्री बनतात. 4 वर्षांपासून हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का प्रशासक होते तेव्हा देखील हीच परिस्थिती मुंबईवर. नगरविकास मंत्री कोण होतं 4 वर्ष? मुख्यमंत्री कोण होतं? मिंदे. पैसे काढण्यात व्यस्त होते, अकार्यक्षम, स्वतः नुसतं पैसे वाटू शकतात. त्यांची पूर्वीची काय उधळण्याची सवय होती का पैशांची बघायला पाहिजे. जी घटना घडली त्या घटनेपाठीमागं काही संशय या पाठीमागं गट आहे का हे चेक करायला पाहिजे. ह्याच प्रॉब्लेम आहे. मुंबईकरांना तुम्ही संशय घेता ना, तुम्ही एक तर स्वतः पक्ष बदलता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हात धुवून लागता पैसे काढायला, पण जेव्हा काहीतरी घटना घडते, कोणीतरी बिचारा त्याच्यात पडतं, जसं परवा महानगरपालिकेचे कर्मचारी पडले, आज जी व्यक्ती पडली त्याची पण चौकशी करतील. एवढे निर्लज्ज झालेले आहेत की सगळं काही ढकलायचं दुसऱ्यांवर आणि मोकळं होऊन जायचं, हेच त्यांचं चालतं. मॅनहोलमधली जाळी सोडली आहे का असं त्यांची प्रॅक्टिस चालू होती खासदार आणि आमदार पडवण्याची. पण दुर्दैव हेच आहे, जसं मी आत्ता पण सांगितलं की हे जे टोळे आहेत किंवा कुठे काही पकडलं जातं, त्याच्यात जसं आता तुम्हाला अजून एक नावाची आठवण करून देतो, ISIच्या हनी ट्रॅपमध्ये ती आलेली व्यक्ती होती कुरुळकर. काय झालं पुढे? भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती का? तर आपल्या देशाचे इस्रो आणि न्यूक्लिअर सिक्रेट्स त्यांनी पाकिस्तानला विकले होते. आता ही चंद्रपूरमधली जी टोळी होती त्याच्यात भाजपचा जो कार्यकर्ता आलाय, खरोखर त्याच्यावर कारवाई होणार आहे की त्याला क्लीन चिट मिळणार आहे हे बघा, विचारा. आदित्यजी, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस उसळत आहे, मात्र याचाच पट्टा स्मशानभूमीला बसताना पाहायला मिळत. दादरची स्मशानभूमी आहे, तिकडे ती अग्नी दिली जाते, त्याच्यामध्ये पाणी टाकून दुरावस्था झालेली आहे. त्याच्यावरती माझ्या आमदारांचं असं म्हणणं आहे की 5 ते 6 कोटीचा खर्च करून नूतनीकरण केलं, मात्र त्याला आदित्य ठाकरेंनी अनधिकृत ठरवलं. कुठचं आहे म्हणतात? दादरची स्मशानभूमी, शिवाजी पार्क स्मशान. तर माझा काय संबंध? काय त्यांचं खोटं बोलण्याचं जीवन के साथ भी जीवन के बाद भी, ती कुठचं ऍड आहे? तसं आहे ते. बच्चू कडू म्हणत आहेत की आमच्यासोबत सचिन आला आहे, लवकरच बाकी टीम देखील सोबत येईल. त्यांचं अस्तित्व त्यांनी आता पूर्णपणे विलीन करून टाकलेलं आहे. त्यांना कुठे उत्तर देऊ आम्ही? बेस्ट कामगार समितीची आज बैठक पार पडणार होती. खरं तर बेस्टसाठी आता नवीन अध्यक्ष म्हणून कोण असणार आहे? आता तुम्ही पहा. मुंबई में लगातार एक के बाद एक मॉर्निंग हो रही है. अब तक मुंबई जिम्मेदार इन पे 5 मॉर्निंग शुरू है. ट्रांसपोर्ट में जो घटना घटी, जिम्मेदार कौन है, किस तरह की अपेक्षा आप करते हैं कार्रवाई? पहली बात तो ये है, पिछले 2-3 दिनों में जो बारिश हुई है, एक तो बारिश की आस हमें सबको लगी थी, बरसात कब होगी. बरसात खुशी लाती है, खुशियां लाती है, बरसात एक अलग मौसम बना देती है. लेकिन दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि जिस भाजपा के हाथ में आज बीएमसी है,
उसे बरसात की जो पूरे तकलीफें हैं वो संभलने नहीं आती। पहले आपने देखा होगा कि महापौर साहिबा जब चल रही थी उनके सामने ही मुंबई महानगर पालिका के एक कर्मचारी मैनहोल में गिर गए। उन पे ही शक करके उनको ही अभी इन्वेस्टिगेशन में खींचा गया है कि आपके विरोधी विपक्ष के हो। आज और एक घटना घटी है, कल कोई 2 व्यक्ति इलेक्ट्रोक्यूट हुए। एक ही बात है, और मैं ये हर बार कहता आया हूं कि भाजपा लोगों को फंसाने में बहुत ही उम्दा काम करती है, गलत फहमियां निर्माण करने में बहुत ही आगे है, कैंपेन्स में बहुत अच्छा काम करती है, लेकिन शासन चलाने भाजपा को आता नहीं है। देश की स्थिति पिछले 12 साल से हो, हमारे राज्य की स्थिति हो, या मैं आपको चैलेंज देता हूं, इस देश में आप एक शहर दिखाओ मुझे जहां भाजपा का शासन हो, भाजपा के महापौर हो। केंद्र में तो उनकी सरकार है, राज्य की भी बहुत सारे राज्यों में उनकी सरकार है। ये शहर प्रगत हुआ है, दिखाओ मुझे एक शहर। कहां गए स्मार्ट सिटीज? नहीं, लोकल एमएलए आईने में देखते हो साजिश दिखती है उनको। माईकवर प्रश्न होते त्याचा पहिलं मोठ्याने, ते मला वाटतं सोशल मीडियाने उचलून धरले। एक मिनट हे करू। पहले हमने सचिन अहिर जी का इंटरव्यू लिया था, उसमें हमने उनसे एक सवाल किया था कि मनोज जामसुकर जो है वो शिंदेगढ़ में जा रहे, तो उन्होंने कहा था कि ऐसा कुछ भी नहीं है, वो निष्ठावंत थे और बाला साहब ठाकरे के सच्चे सैनिक। और कुछ दिनों के बाद ये देखा जा रहा है कि वो खुद शिंदेगढ़ में चलेगा, इसको कैसे देखते? अभी कैसे देखो इसे? दूसरे की निष्ठा। अभी एक ही बात है कि दूसरे को सर्टिफिकेट देते हैं लेकिन खुद परीक्षा में फेल हो जाते हैं। क्या कम किया इनके लिए? और यही पूछना चाहता हूं मैं आज कि ये सारे लोग, फिर ये सचिन जी हो या जो भी सांसद उनके साथ गए, भाजपा के साथ हो या मिंदे के साथ हो, वो कैसे जस्टिफाई कर सकते हैं खुद को आईने में कि जो लोग आज इस देश में महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया है उसका अपमान करके बदलना चाहते हैं, उनके साथ कैसे बैठ सकते हो आप? जिस भाजपा ने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिस भाजपा ने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, कैसे बैठ सकते हो उनके साथ आप? क्या सवाल उनसे पूछने में हिम्मत है आपकी? वो तो बोल रहे हैं कार्रवाई कर रहे हैं, एसआईटी बिठा रहे हैं। एसआईटी नहीं, हमें सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड न्यूट्रल फेयर कमेटी चाहिए जो हर दिन इस देश को रिपोर्ट करे, हर दिन इस देश के हिंदुओं को रिपोर्ट करे, इस देश के श्रद्धालुओं को रिपोर्ट करे कि रामलला के मंदिर में कैसे भाजपा ने भ्रष्टाचार किया। सर तुम्ही एक वक्तव्य काय काय म्हणून आहे सचिन अहिर यांनी दावा किया जा रहा है जिसके अंदर ऑपरेशन तुकारी को लेकर स्पेकुलेशन है, या कांग्रेस में विलय होगा या फिर अरे ये कोई दूसरा ऑपरेशन नहीं, मैं जो कहते आया हूँ ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है और इसी का परिणाम आज हमारे राज्य पे हो रहा है। परंतु सचिन अहिर नो बाईट विनीत रोल कर विचारायचं ना